दंडोत प्रणाम. मायबापू, गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात, अर्जुना, शक्नोती हैवे सोडून प्राक शरीरे उमोक्षणा काम क्रोधोत भयमेग संयुक्त सुखिनारा. हे आपल्याला प्राक शरीर मिळालेलं आहे. हे आपल्याला 100 वर्षासाठी मिळालेलं आहे. आणि हे शरीर म्हणजे परमेश्वरानं दिलेलं आहे आपल्याला. इतर एवढे आपण आपजून घेतलेले आहे. पण आपल्याला मनुष्य देह मात्र प्रथम परमेश्वराने दिला. तर हा देह परमेश्वराला जाणणारा देह आहे. ह्या परमेश्वरापर्यंत नेणारा देह आहे. लक्ष्य 84च्या योनीतून सुटून आपल्याला सुख प्राप्त करून देणारा हा देह आहे. आणि त्यामुळं हे देह सुटण्यापूर्वी प्राक्षरिक विमोक्षणात, तर हे देह सुटण्यापूर्वीच माणसानं कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे. परंतु माणूस कामाचा क्रोधाचा वेग आवरत नाही. जो माणूस कामाचा क्रोधाचा वेग आवरत नाही तो माणूस ह्या जीवनामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण संतांनी सांगितलं, या देहाची या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. परमेश्वरानं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. तर तो अधिकार आपण, आणि जरी मायेनं म्हणजे देवतेनं प्रकृतीनं आपल्याला ह्या देहामध्ये 3 गुणानं बांधलेलं असलं तरी परमेश्वरानं ह्या संसारात आपल्याला आणून सोडले आणि आपल्याला 3 गोष्टी दिल्या. मनुष्य देहाला त्याबी, इतर देहाला नाही दिल्या. काय दिलं? स्वातंत्र्य दिली, बुद्धी दिली आणि वाचा दिली. तर त्या स्वतंत्रतेचा आपण फायदा घेतला पाहिजे. परंतु आपण त्या आपल्याला जे बांधलेलं आहे 3 गुणानं, त्या 3 गुणानुसारच आपण कर्म करीत असतो. तर 3 गुणानुसार आपण कर्म करायचे नाही. आपण स्वतंत्र आहोत ना, स्वतंत्र कर्म करायचे. तर आपण समजा क्रोध आला तर क्रोध करायचा नाही. क्रोध करणं हा प्रकृतीचा गुण आहे. लोभ करणं हा प्रकृतीचा गुण आहे. काम क्रोधोत भोग संयुक्त सुखिनारा. ज्यानं कामाचा क्रोधाचा लोभाचा आवेग आवरला तोच माणूस खरा सुखी होतो. तुम्हाला एक उदाहरण देतो माय बाबा. तो म्हणजे सहस्त्रार्जुन राजा होता. ते दत्तात्रय महाराज त्याला प्रसन्न झाले आणि त्याने दत्तात्रय महाराजांनी त्याला 1000 हाताचं बळ दिलं. त्याच्यामुळे त्याला सहस्त्रार्जुन असं म्हणतात. तर त्या सहस्त्रार्जुनाला 1000 हाताचं बळ दिलं, सार्वभौम राज्य दिलं. पण त्याला सांगितलं की बाईचा, ब्राह्मणाचा आणि गाईचा वध एकाच वेळेस करू नको. परंतु ह्या हा सहस्त्रार्जुन त्या म्हणजे याच्या एका ऋषीच्या आश्रमात गेला आणि तिथं त्या ऋषीने त्याला कामधेनू होत्या त्या ऋषीजवळ, म्हणजे ऋषीजवळ कामधेनू होती. आणि त्या कामधेनूनं स्वयंपाक करून ह्या सहस्त्रार्जुनाला जीव घातलं. आणि त्या कामधेनूच्या हातचा जो स्वयंपाक त्या राजाला अत्यंत भावला आणि तो म्हणला की ही गाय आम्हाला द्या. आणि ती गाय तो राजा ऋषी काय द्यायला तयार नाही. आणि ऋषी द्यायला तयार, जमदग्नी नावाचा ऋषी होता. तर तो काही ऋषी ते गाय द्यायला तयार नाही. आणि मग ह्या राजानं बळच गाय नेण्याचा प्रयत्न केला. गाय जायला तयार नाही. मग गाईला मारलं. मग तो ब्राह्मण आला. मग जमदग्नी त्यात ते गाईला संरक्षण करण्याकरता तो आला, त्याला बी मारलं. आणि त्याची पत्नी होती रेणुका, ती बी आली नवऱ्याच्या संरक्षण करण्यासाठी, पण तिलाही मारलं. म्हणजे गाईला, ब्राह्मणाला आणि बाईला ॲट ए टाईम त्यानं मारलं. आणि परमेश्वराचं वचन जे होतं ते मोडून टाकलं. आणि हा कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आहारी गेला. आणि आपलं मग तो सहस्त्रार्जुनाचा त्या रेणुकेचा मुलगा परशुराम आला आणि ह्या सहस्त्रार्जुनाचे 1000 हात तोडून टाकले त्यानं. आणि राज्य बी गेलं, लेकरं बाळं बी मारले गेले. आणि कशामुळे गेले? तर ह्या कामामुळं, क्रोधामुळं, लोभामुळं. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, शक्नोती हैवये सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोत भयमुग संयुक्त सुखनारा. जो माणूस हे काम हा प्राक शरीर सोडण्यापूर्वीच, म्हणजे मृत्यू होण्यापूर्वीचे आधी, तर हे प्राक शरीर सोडण्यापुढे काम क्रोधाचा आवेग आवरितो,
तोच माणूस सुखी होतो. जो कामाचा क्रोधाचा आवेग आवरीत नाही तो माणूस कधीही सुखी होत नाही. म्हणून मायबाप कामाचा क्रोधाचा आवेग आवरा आणि सुखी व्हा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. पुन्हा एक विनंती करतो की आपला जे हे देवल नावाचा ग्रुप आहे तो गीता ग्रुप आहे. त्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि विनामूल्य पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या अशी विनंती करतो. इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.